हे शिवसंग्राम बद्दल उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे महाराष्ट्रामध्ये। सध्या आपण म्हणताय ते बरोबर आहे आणि अजूनही शिवसंग्रामने विधानसभेच्या दृष्टीने जी काही आपली पाहणी चाचपणी आहे ती चालू ठेवलेली आहे आणि लवकरच एखादा आठवडाभरामध्ये कदाचित आम्ही अंतिम निर्णयाप्रत देखील येऊ। मध्यंतरी अशा चर्चा सुरू होत्या की शरद पवार साहेबांना तुम्ही पुन्हा पुन्हा भेटायला गेला होता, काही समीकरण जुळतं? नाही, आम्ही वारंवार याचा पुनरुच्चार करतोय की आम्ही दोन्हीकडनं म्हणजे समान अंतर राखून आहोत आणि आमच्या भूमिकेला जिथे न्याय मिळेल त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत। मात्र जर बघितलं लोकसभेमध्ये तुम्ही तटस्थ राहिलात, भाजपसोबत आतापर्यंत गेल्या 10 ते 12 वर्षापासून तुम्ही मित्रपक्ष म्हणून आहेत, भाजपसोबत काही हातमिळवणी होण्याचे चान्सेस आहेत? नाही, या बाबतीमध्ये एक मित्रपक्ष म्हणून महाविकास आघाडी असेल अगर महायुती असेल, जिथे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याची शाश्वती वाटेल त्यांच्यासोबत आमची हातमिळवणी म्हणा किंवा जी काय अशी पुढची वाटचाल निश्चिती होऊ शकेल। मराठवाड्यामध्ये लोकसभेला जरांगे फॅक्टर उदयास आलं आणि ते सगळं डोळ्यासमोर दिसलं, त्याचा प्रभाव पण दिसून आला। यावेळेस कुठेतरी शिवसंग्राम आणि जरांगे पाटील असेही समीकरण होऊ शकेल? मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवसंग्रामची आणि जरांगे पाटलांची समाजाच्या मागणीसाठी म्हणजे जी भूमिका आहे ती समान आहे आणि एका विशिष्ट भूमिकेवर आधारित ह्या दोन्ही संघटना चालत असल्यामुळे एकत्र येणं किंवा वेगळं असणं हा प्रश्नच येत नाही। त्याच्यामध्ये दोघांची भूमिका समान आहे आणि भूमिकेला न्याय देण्यासाठी आमची परस्पर पूरकच भूमिका असणार आहे। साधारणतः शिवसंग्राम महाराष्ट्रातल्या किती जागावरती दावा करेल किंवा निवडणूक लढवण्यासाठी समोर येईल? सद्यस्थितीमध्ये 5 ठिकाणी तरी आम्ही तुल्यबळ दिसतो आहोत, त्यामुळे 5 जागांवरती आमचा दावा कायम आहे। अशामध्ये जर कुणाची जर ऑफर आली, तिसरी आघाडी पण एक तयार होते, त्यामध्ये जर ऑफर आली तर शिवसंग्राम तयार असेल? नाही, तिसरी आघाडी म्हणूनच नाही, मी वारंवार ह्या गोष्टीचा पुनरुच्चार करत राहीन किंवा करते आहे की शिवसंग्रामला जिथे न्याय मिळेल, शिवसंग्रामला शेवटी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय द्यायचा आहे आणि गेली अनेक वर्षे ही संघटना महाराष्ट्रात काम करते आहे, विविध सामाजिक मुद्दे हाताळलेले आहेत, त्याच्यामुळे यासह ज्यांच्यासोबत जाता येईल त्यांच्यासह जाण्याचा आम्ही विचार करणार। मग ती तिसरी आघाडी असेल किंवा अन्य कुठला एखादा आघाडी असेल। महिलांना काही संधी वगैरे, तुम्ही तर बीडमधून उभा राहताय असं समजतंय, इतर 5 जागांमध्ये किती महिलांना संधी असेल? नाही, ह्याच्या बाबतीमध्ये मी हे सांगेन की आम्ही महिलांना संधी देण्यासाठी एक थोडासा दूरगामी विचार करतोय। 2029 मध्ये शिवसंग्रामच्या पातळीवरती अनेक महिलांचा उदय आपल्याला झालेला दिसेल। नक्कीच ह्या होत्या डॉक्टर ज्योती मेटे आणि लवकरच काहीतरी समीकरण येईल। वेट अँड वॉचची भूमिका सध्या त्यांची पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।